आता आपण प्लेट घेणार आहोत. प्लेट घेताना प्लेटच्या डायरेक्शन हे कमरेच्या साईडने असलं पाहिजे, म्हणजे वरच्या साईडने प्लेट करायची आहे या पद्धतीने. मी तुम्हाला दाखवते, त्या पद्धतीने आपण करून घेणार आहोत. बघा, या पद्धतीने आपण वरच्या साईडने प्लेट घेत आहोत. हे बघ, या पद्धतीने आपण थोडं प्लेट पाडून बघितले आहे. आता आपण अस्तरचं कापड ठेवून बघूया. हे बघा, अस्तर ठेवून बघत आहे. आपल्याला 1 इंचाची अजून प्लेट बसू शकते, एवढं कापड इथे आपलं समोर राहते. आपण 1 इंचाची प्लेट घेतली की आपलं अस्तर व्यवस्थित बसेल. आता आपण या साईडने ही प्लेट पाडून घेणार आहोत. ही प्लेटचा जे शेवटचा पार्ट आलेला आहे, त्याच प्लेटच्या दुसऱ्या साईडला आपण प्लेट घेणार आहोत. हे बघा, या पद्धतीने, आणि इथून मारून घेणार आहोत शिलाई. अशा प्रकारे आपल्या प्लेट पाडून झालेल्या आहेत. आपण दुसऱ्या साईडनेही सेम अशाच प्लेट पाडून घेणार आहोत. आता आपण अस्तरच्या खालच्या साईडला, बॉटम साईडला एक छोटीशी घडी करून घेणार आहे, जेणेकरून आपले धागे बाहेर येणार नाहीत. ही अशी छोटीशी अशी करून टीप मारून घेणार आहोत. हे बघा, या पद्धतीने मी तुम्हाला दाखवते.
आता आपण अस्तर अस्तरला मेन ह्याच पायाचं बघ आपण कापड जॉईन करून घेऊया. हे बघ, सरळ उलट्या बाजूला सरळ ठेवायची आहे. हे बघ, ही आपली ती बाहेरच्या साईडने आली पाहिजे. आता आपण बॉटम साईडला शिलाई मारून घेऊया. खालच्या साईडने आपण अस्तर जॉईन करून घेणार आहोत मेन फॅब्रिकला. त्याच्यासाठी आपण सुरुवात खालच्या साईडने करतोय. आता शिलाई मारून घेतलेली. आता एक्स्ट्राच राहिलेलं कापड आहे ना, ते आपण कट करून घेऊया. हे बघा, अस्तरच्या मापाने. आता ही वरच्या साईडने आपली शिलाई राहिलेली ती आपण एकत्र व्यवस्थित शिलाई मारून घेणार. या पद्धतीने आपली शिलाई पाय तयार करून घेणार आहे.
हे बघा खूप सुंदर दिसतोय. हे बघा. आता आपण काष्ट्याचा पार्ट घेतलेला आहे. हे बघा एका साइडने कर्व टाकलेला आहे 5 इंचचा. या आता आपण काठाच्या बाजूने इथे दोन्ही काठ एकत्र करून घेणार, दोन्ही काष्टाचे काठ एकत्र करून शिलाई मारून घेणार आहे 14 ते 15 इंच. या साइड काठाचे कडेने एकदम येलो पार्ट वरती ती शिलाई आली पाहिजे, रेड पार्ट वरती शिलाई गेली नाही पाहिजे. या पद्धतीने आपण 14 ते 15 इंच एक शिलाई मारून घेणार आहेत आणि इथे पॅक करणार आहोत. जिथे 14 ते 15 इंच येणार आहे ना तिथे मी 14 वरती दाखवते. 14 इंच वरती मार्किंग करून घेते. हे बघा इथपर्यंत शिलाई मारून घेतो. आता आपण पायाचा पार्ट काष्टाच्या कमरेच्या साईडने ठेवून आसनचा पार्ट आहे तो ड्रॉइंग करून घेणार आहोत. हे बघा या पद्धतीने. आणि हा आपण कट करून घेणार आहोत. हे बघ या पद्धतीने आपला काष्टा पण रेडी झालेला आहे आणि ही टीप मारलेली आहे ती या पद्धतीने आपली दिसत आहे. ते आपला काष्टा असा दिसतो. हे बघ डबल साइड काष्टा. आता आपण पदराचा पार्ट घेतलेला आहे आणि पदराच्या पार्ट वरती जिकडे क्रॉस आहे त्या साईडने छोटे छोटे प्लेट घेणार आहोत काठ सोडून. ह्या प्लेट एवढ्या यायला पाहिजे जेवढं आपलं आसन असेल ते. म्हणजे आपलं हे आसन वरती पदर बसला पाहिजे एवढ्या प्लेट घेतल्या पाहिजे आपण. मी आधी प्लेट घेऊया आणि आपण मग नंतर बघूया की आपलं आसन कुठपर्यंत आलेलं आहे. या पद्धतीने हे बघा अशा प्रकारे आपण प्लेट मारलेलं आहे आणि आपण आसनच्या पार्टला बघतोय आपण तोडून की आपल्या प्लेट जास्त आहेत कमी आहेत. हे बघ आपले एक्झॅक्ट प्लेट आलेले आहेत. म्हणजे आपलं हे पदरचं काम व्यवस्थित झालेलं आहे. अशा प्रकारे आपण पदरचा पार्ट आपण बाजूला करूया.
आता आपण सेकंड प्लेटला मिडल साइड करून क्रॉस करणार आहे, म्हणजे त्रिकोण करणार आहे आणि इथे आपण दोन प्लेटला धरून एक तारा टाकणार आहोत. हे बघा. अशाच पद्धतीने खाली आपण प्लेट टाकाने हे करून घेणार आहोत. अशाच पद्धतीने संपूर्ण करणार आहोत. मी संपूर्ण करून घेते आणि तुम्हाला दाखवते. आता आपण पायाचा एक पार्ट घेतलेला आहे, तर माझ्या उजव्या हातावरती मी पदर ठेवणार आहे आणि डाव्या हातावर मिरीचा पार्ट ठेवणार आहे. हे बघा, अशा पद्धतीने सरळ पार्ट वरती मिरीचाही सरळ पार्ट जोड ठेवायचा आहे आणि आसनच्या साईडने शिलाई मारून घ्यायची आहे. मी तुम्हाला पहिली शिलाई मारून दाखवते. हे बघा, आता मी ह्या पार्टला शिलाई मारून घेतलेली आहे. आता आपण काष्टाचा पार्ट ठेवून घेऊया याच साइड वरती. काष्टाचा एक पार्ट आपण या साइड वर ठेवूया आणि शिलाई मारून घेऊया. आपलं सर्वप्रथम आधी काष्टा चेक करणार आहोत. या पद्धतीने सरळ आहे आणि आपण एक काष्ट या पद्धतीने जोडून घेणार आहे आणि या काष्टाचा दुसरा पार्ट आपण दुसऱ्या पायाला जॉईंट करून घेणार आहोत, या पायाला, या पद्धतीने. आणि सर्वात शेवट आपण पदर ठेवणार आहोत. हे मी शिलाई मारून तुम्हाला दाखवते. हे बघा, माझी सर्व शिलाई जॉईन करून झालेली आहे. मी दुसऱ्या पायाच्या पार्टला काष्टाचा एक पार्ट मी जॉईन करून घेतलेला आहे. आता आपण पदरचा पार्ट पाहूया, लावूया. पदराचा पार्ट आहे तो या पद्धतीने जॉईन करून घे. मी जॉईन करून तुम्हाला दाखवते. आता हा पदराचा पार्ट आपला जॉईन करून झालेला आहे. आता दुसऱ्या पायाचा पार्ट, आसनाचा पार्ट, हा आपण त्याच्यावरती ठेवून पदरच्या साईडने ठेवून जॉईन करून घेणार या पद्धतीने. म्हणजे आपले दोन पाय तयार होतील. शिलाई मारून दाखवतो तुम्हाला. हे मी एका साईडने जॉईन करून झालेलं आहे. आता आपण दुसऱ्या साईडने, ज्या साईडने उजव्या साईडने आपण प्लेट लावलेला आहे, तो आसनाचा पार्ट आणि दुसऱ्या आसनाचा पार्ट एकावर एक ठेवून असे जॉईन करून घेणार आहोत. शिलाई मारून तुम्हाला दाखवते मी. हे बघा, हे अशा प्रकारे माझे दोन्ही पाय जॉईन झालेले. आता आपण या साईडने शिलाई मारून घेणार आहे. अखंड शिलाई दोन्ही पाय जॉईन करून घेणार आहे. पदर आणि हे आतल्या साईडला ढकलून घेणार आहे. मी शिलाई मारून दाखवते तुम्हाला. पद्धतीने आपली पूर्ण पॅन्ट तयार झालेली आहे. हे बघा, हे पूर्ण आपण पॅन्टसाठी तयार झालं. आता आपण याला पलटी करून घेऊया. याच्यावरती आपण डबल शिलाई मारायची आहे. आता आपण हे पलटी करून बघूया आणि फायनल लुक कसा दिसतोय ते. आपला हा फ्रंटचा पार्ट आहे, असा फायनल लुक दिसत आहे आपला. आणि हा बॅकचा पार्ट आहे. हा आपला पदर आहे आणि हा आपला काष्टा आहे. आता आपण काष्टाच्या इथे प्लेट घेणार आहोत या पद्धतीने. आणि ह्या प्लेट आपण इथे जॉईन करून घेणार आहोत कमरेच्या साईड. आणि हे आपण या पद्धतीने असं करणार आहोत. आणि ह्या ज्या प्लेट आहेत आपल्या, त्या आपण कमरेला या साईडने, डाव्या साईडने इथे शिलाई मारून घेणार आहोत. आणि आपण कमरेच्या आकाराप्रमाणे एक पट्टी काढणार आहोत. सर्वप्रथम मी तुम्हाला हे शिलाई मारून दाखवते. या पद्धतीने आपण प्लेटच्या पार्टला कमरेच्या साईडने जॉईन केलेला आहे. आणि काष्टा आपला डबल काष्टा या पद्धतीने आपण प्लेट घेऊन मागच्या पद्धतीने केलेली. आता आपण कंबर मोजून घेणार आहोत आणि त्याप्रमाणे आपण एक बेल्ट तयार करून घेणार आहोत काठाचा.
हे बघा, हे 22 इंच आहे. माझी एका साईडने आणि डबल साईडने 42 इंच होतात. सॉरी, 44 इंच होतं ते. आपण आता 44 मध्ये 2 इंच ऍड करून 43चा आपण एक बेल्ट काढणार आहोत. आता आपण हा बेल्ट घेतलेला आहे, म्हणजे काठाचा पार्ट घेतलेला आहे 23 इंच आणि 23 इंच. आपण हा जॉईन करून घेऊया आणि एक अखंड पट्टी तयार होईल आणि ती अखंड पट्टी आपण या कमरेला जॉईन करून घेणार आहे. सर्वप्रथम हे जॉईन करते मी. हा बेल्ट मी तयार करून घेतलेला आहे या पद्धतीने. आता आपण साडीच्या कंबरचा पार्ट कंबरला, म्हणजे आसनचा पार्ट आसनला जॉईन करून पदर आहे त्या साईडला इथे एक नॉच देणार आहोत. म्हणजे आपण इथे नाडी बाहेर करण्यासाठी जे सेंटर लागणार आहे ते आपण या पद्धतीने करणार आहोत. पदरच्या साईडने म्हणजे डाव्या साईडने आपण ठेवणार आहोत आणि या साईडने आपण आपला बेल्ट लावून घेणार आहोत. आधी आपण उलट साईडने हा बेल्ट ठेवून या पद्धतीने जॉईन करणार आहोत आणि नंतर ना आपण त्याला या साईडने फोल्ड करून फ्रंटला बाहेर काढणार आहोत. सर्वप्रथम इथे एक छोटीशी टिप मारून घेते मी या पद्धतीने आणि संपूर्ण शिलाई मारून दाखवते तुम्हाला. या पद्धतीने आपण बेल्ट रेडी करून घेतलेला आहे. खूप सुंदर दिसत आहे. हे बघा, अशा प्रकारे आपला पूर्ण नऊवारी साडी तयार झालेली आहे. या पद्धतीने आपण बेल्ट रेडी करून घेतलेला आहे. खूप सुंदर दिसत आहे. हे बघा, अशा प्रकारे आपला पूर्ण नऊवारी साडी तयार झालेली आहे.